श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 7 सप्टेंबर 2024 वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत श्री गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. या गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि 10 दिवस गणपती बाप्पा हे आपल्यासोबत आपल्या घरात राहतात. हा उत्सव अगदी आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवरती 10 दिवसांसाठी येत असतात. म्हणून या 10 दिवसांमध्ये गणेश तत्व हे पृथ्वीवरती जागृत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा करण्यासाठी सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या शनिवार श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरामध्ये अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येणार नाहीत. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरातील 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन सर्व अडचणी, दोष, नकारात्मकता ही दूर होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हा उपाय उद्या सकाळी करायचा आहे. उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला अशा ठिकाणी हा एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा आपल्याला का लावायचा आहे? तर हा दिवा आपल्याला आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी लावायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, परंतु आलेला पैसा हा आपल्या घरात टिकत नाही. मुलं पण भरपूर मेहनत करतात, भरपूर अभ्यास करतात, परंतु मुलांना त्यामध्ये यश मिळत नाही. पतीची सुद्धा प्रगती होत नाही. म्हणजेच काय, तर आपल्या कुटुंबाची प्रगती ही होत नाही. तसेच आपल्या कुटुंबावर सतत वाईट संकट, विघ्न, अडचणी येत असतात. कुठलंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही. प्रत्येक कामामध्ये अपयश येत असतं. तर ह्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी, तसेच घरातील गरिबी आणि दरिद्री नष्ट होण्यासाठी, बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय उद्याच्या दिवशी करणार आहे. तसेच उद्या आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे. म्हणजे ज्याला 4 मुख असतात असा चौमुखी दिवा हा तुम्हाला तयार करायचा आहे. आणि हे कणिक मळताना यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. म्हणजेच त्या पिठाला पिवळसर कलर येईल. आपण जो दिवा बनवू तो थोडासा पिवळसर दिसेल एवढी हळद त्या पिठामध्ये घालायची आणि त्या पिठाचा एक चौमुखी दिवा तयार करायचा. यानंतरनं प्रत्येक साईडला आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत. चौमुखी दिवा आहे तर या चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला 8 वाती लावायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक साईडला दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला लावायची आहेत. यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूपसुद्धा घालू शकता, परंतु त्या तुपामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालावी लागेल. आणि जर गाईचं तूप असेल तर तुम्ही गाईचं तूप घातलं तरीसुद्धा चालेल. गणेश चतुर्थी आहे आणि आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असतात. 10 दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांना तुपाचाच दिवा लावतो. म्हणून तूप सर्वांच्याच घरी असेल, नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल. यानंतर काय करायचं, एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये हळदी आणि कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला मधले 4 बिंदू, कडाच्या 2 लाईन आवर्जून द्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकवरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे.
गणपती बाप्पांना सुद्धा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिक हे सुद्धा मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणून हा दिवा त्या स्वस्तिकवरती आपल्याला ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये जर 12 वाजण्याच्या आत गणपती बाप्पांची स्थापना होत असेल तर हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि जर 12 वाजण्याच्या आत स्थापना होणार नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती असते तर तिथे लावायचा आहे. बऱ्याच घरांमध्ये गणपती बाप्पा बसवले सुद्धा जात नाही, अशांनी हा दिवा देवघरामध्ये बाप्पांसमोर लावायचा आहे. यानंतर या दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पांकडे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी विघ्न येऊ नये, बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहावा अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत. आणि यानंतर तिथेच तुम्हाला बसून गणपती बाप्पांचं जे संकटनाशक स्तोत्र आहेत तर त्यास तुम्हाला पठण करायचं आहे. तसे तुम्हाला जर अथर्वशीर्षमचं पठण करणं शक्य झालं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, परंतु तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण हे आवर्जून करायचं आहे. जेव्हा तुम्ही असा दिवा बाप्पांसमोर लावून या स्तोत्राचं पठण करता तेव्हा तुमच्या कुटुंबावर कधीही कुठलेही संकट हे येत नाही. हे स्तोत्र इतकं शक्तिशाली आहे की जर आपण याचा नित्यनेमाने आपल्या घरामध्ये पठण केलं तर आपल्या घरामध्ये कधीच कुठल्या अडचणी येत नाही. प्रत्येक काम हे निर्विघ्न पार पडत असतं, प्रत्येक कामात यश आपल्याला मिळत असते. म्हणून असा एक दिवा उद्या सकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचा आहे. तसेच तुमच्या मागे खूप घाई असेल, उद्या जर तुमच्या घरामध्ये गणपती बसवणार असेल तर भरपूर घरामध्ये गडबड असते, अशावेळी कणकेचा दिवा बनवणं शक्य होत नाही. तुम्ही मातीचा दिवा घेतला, त्यामध्ये हा चौमुखी दिवा लावला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आता जर तुम्ही कणकेचा दिवा घेतलेला असेल तर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे किंवा घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली तिथे नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे. तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा येऊन खाऊन जातील. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर गणपती बाप्पांना एक जास्वंदाचं फूल हे नक्की अर्पण करा. जास्वंदाचं फूल हे सर्वांनाच मिळतं असं नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनी एक फूल बाप्पांना नक्की अर्पण करा. हे फूल बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.